निवडणुकींवरनं उलटसुलट चर्चा सुरुवात झालेली आहे. पक्षाला मिळालेल्या माहितीप्रमाणे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामधला एकंदरीत समझोता झालेला आहे असा तिथल्या दलित समाजाच्या संघटनांचा आरोप आहे. ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाने लोकसभेमध्ये वक्फ बिलाच्या संदर्भातली छेडछाड केलेली आहे, त्यावरनं संघर्ष होण्याची शक्यता होती, पण आता ती नाही. दलित समाजाच्या ज्या संघटना हरियाणामधल्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधले असणारे जे नेते आहेत, मग ते सोनिया गांधी असतील, राहुल गांधी असतील किंवा काँग्रेसचे अध्यक्ष खरगे आहेत, चिदंबरम आहेत, त्यांचा मुलगा आहे आणि इतर जण जे आहेत त्यांच्या सगळ्यांच्या केसेस या पटियाला कोर्टामध्ये सुरुवात होणार होत्या. या केसेस जशा पेंडिंग आहेत त्या केसेस पेंडिंग राहिल्या पाहिजेत यासाठी काँग्रेसने आपल्याच पक्षामधल्या सर्व दलित कार्यकर्त्यांचा अपमान करण्याचं सुरुवात केली. काँग्रेसमधल्या दलित कार्यकर्त्यांचा आणि विशेष करून शैलजा यांचं ज्या पद्धतीने अपमान करण्यात आला त्याची एक चीड दलित समूहामध्ये आली आणि यावेळेस जे दलित समूहाने काँग्रेसला मतदान करायचं ठरवलं होतं त्याच्यातले 50% हे पुन्हा भारतीय जनता पक्षाकडे गेले आणि हे खरं कारण भारतीय जनता पक्षाच्या विजयाचं आहे. काँग्रेस आणि BJP यांची असणारी जी साठगाठ आहे ती साठगाठ हरियाणाच्या निवडणुकीमधून स्पष्ट होते. आरक्षणाच्या मुद्द्यावरनं सुद्धा काँग्रेस भारतीय जनता पक्ष हे एकाच बाजूला आहेत. आणि म्हणून हरियाणातील दलित संघटनाने सावधतेचा इशारा हा दिलेला आहे आणि तो म्हणजे की काँग्रेस आता बेभरोशाची झालेली आहे. अंतर्गत काँग्रेस आणि BJP
यांचे संबंध वाढत चाललेले आहेत. आणि यासाठी फुले शाहू आंबेडकरी चळवळ जे आहेत त्यांना सावधतेचा इशारा हा त्यांनीही दिला आणि आम्हीही त्या ठिकाणी देतो आहे. तेव्हा काँग्रेसचा हा नवा चेहरा लोकांसमोर आला पाहिजे. आणि काँग्रेस आणि बी जे पी सेम साईड ऑफ द कॉईन आहेत अशी परिस्थिती आहे. आपण आता विचारा. केवळ पटियाला कोर्टातली प्रकरणं उघडीस येऊ नये म्हणूनच हरियाणा दान केले का? हरियाणा दान केलेलं आहे, दिसते तसंच. नाहीतर दलित नेते काँग्रेसमधले हरियाणामधले जे होते त्यांचा अपमान करण्याचं कारण काय? आम्ही ते शोधतोय की त्यांचा अपमान करण्याचं कारण काय आहे का त्यांचं खानदान हे काँग्रेसमध्ये गेलेलं आहे. ते नुसते काँग्रेसमध्ये जॉईन झालेले नाही तर त्या काही जणांच्या 3-3 पिढ्या ह्या काँग्रेसमध्ये गेलेल्या आहेत. आणि अशा नेत्यांचं ज्यावेळेस अपमान स्टेजवरनं केला जातो किंवा पब्लिकली केलं जातं किंवा इग्नोर केलं जातं त्याची कारणं काय आहेत ती आम्हीही शोधत होतो. आणि त्यावेळेस आमच्याही लक्षात आलेलं आहे की हा आंदोलनी समझोता झालेला असं दिसतंय. भविष्यात इथल्या पण काही नेत्यांच्या फायली काढणं इथं पण तसा प्रकार होऊ शकतो तर महाराष्ट्रात आम्हाला जेवढं मिळालं तेवढं आपल्याला सांगितलं मी. कुठे काही नाही, पी सोसायटी एवढं मोठं स्मारक आहेच. नवीन स्मारकाची गरज आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही आहोत. आपल्या पक्षप्रवक्त्यांकडून मागे एक दावा केला गेला होता की उद्धव ठाकरे आणि भाजपा यांच्यामध्ये संवाद सुरू आहे. मग त्याचं पुढे काय झालं? ते त्याच्यावरती तेच बोलत राहतील. ते उमेदवार येईल त्यावेळेस आम्ही जाहीर करू, काळजी नका करू. ते आम्ही आत्ता जे आहे ते आदिवासी संघटना ज्या आहेत, ओबीसी संघटना ज्या आहेत आणि ओबीसी नेते जे आहेत त्यांची मूठ आम्ही असताना बांधतो. 90% सक्सेस झाले असं मी त्या ठिकाणी मानतो आहे. या 2-3 दिवसामध्ये 100% होईल अशी मला खात्री आहे. आणि ती झाली तर मग आम्ही आपल्यासमोर तिचं स्वरूप काही आहे, आकार काही आहे आणि आपण विचारलेल्या प्रश्नाला की किती जागा लढवणार त्याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. आदिवासी प्लस ओबीसी. आदिवासी प्लस ओबीसी. तुमचं 288चं म्हणजे गणित जमलंय, पुढे जाणार आहे, त्याच्यापेक्षा कमी आहे कारण काहीतरी तर असेल ना आता. अजून असं उरलेलं किती? नाही, माझं म्हणणं असं की ही संकल्पना जी आली मुळात की आदिवासी एरिया कमी असं जे आहे ते माझं म्हणणं असं आहे की ते खरं नाही असं मी मानतो आहे. आणि म्हणून आदिवासी संघटना त्यांचं जनरल मतदारसंघामध्ये लढण्याची त्यांनी जी मानसिकता व्यक्त केलेली आहे. आम्ही थांबलो आहोत की ते किती सीट्स मागतात आहेत या 1-2 म्हणून म्हटले या 1-2 दिवसामध्ये ते सगळं पिक्चर क्लिअर होईल आणि आपल्यासमोर नेमकं काय आहे ते आपल्याला पांढवते. हो, आम्ही पूर्ण मायनस केलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की एकतर
एका म्यानामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत. जरांगे पाटील यांची मागणी आहे की त्यांना मराठा समाजाला ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मिळावं. आणि ओबीसीचं म्हणणं असं आहे की आमच्या कोट्यामध्ये आम्ही कोणाला घेणार नाहीत. दोघंही एकमेकांच्या विरोधात आहेत. आणि म्हणून मगाशी मी म्हटलं की एका म्यानामध्ये दोन तलवारी बसणार नाहीत अशी परिस्थिती आहे. तेव्हा एक बाजू आपल्याला कुठली नाही कुठली तरी घ्यावी लागणार आहे. या निवडणुकीमध्ये आम्ही ओबीसींचं जे म्हणणं आहे कायदेशीर आहे, संविधानिक आहे, कोर्टाचा डिसिजन लागलेले आहेत की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही. ही जी ओबीसीची मागणी आहे ती कायदेशीर आहे, घटनात्मक आहे. आणि म्हणून या मागणीबरोबर आपण उभं राहायचं असा आम्ही पॉलिटिकल निर्णय घेतलेला आहे. केंद्रीय मागास आयोगाने 17 जातींची शिफारस केली की त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे. ह्यामध्ये ओबीसी आरक्षण कमी होत नाही का? माझं म्हणणं असं आहे की तो विषय वेगळा आहे. शिफारशी करणं म्हणजे मिळणं असं नाही. ते नुसतं सजेशन आहे. त्याला वेगवेगळ्या प्रोसेस आहेत. त्या वेगवेगळ्या प्रोसेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याचं GR निघू शकत नाही. कोण आहे ते? व्यक्तीची आम्ही कधी चर्चा करत नाही. व्यक्तींचा विचार करत नाही. तिसऱ्या आघाडीसोबत काही बोलणं वगैरे होतंय का? आम्हीच एक आघाडी करतोय तर कुठं असतं तुम्ही तिसरी आघाडी आम्हाला करताय? आपण MIM सोबत फारकत झाल्यानंतर महाराष्ट्रात एका मतदारसंघामध्ये मात्र तुम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. ज्यांच्यासाठी हा पाठिंबा दिला होता त्यांचं पक्षात काय फार चांगलं चाललंय असं वाटत नाही. ज्यांच्या पक्षात जे आहे ते त्यांनी बघावं. तुम्ही 2019 बोलताय. मान्य आहे की तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी असणारा ही युती टिकावी म्हणून असणारा आतोनात प्रयत्न केले. आणि त्यांच्या त्या प्रयत्नाचं कदर करत आम्ही असं म्हटलं की उमेदवार नाही आणि पाठिंबा राहील हे आम्ही जाहीर केलं होतं. हे आपल्याकडे थँक्यू. कसं काय? तुम्ही फोनवरून चर्चा केल्याचं पण चर्चा पण झाली असं आम्हाला गफार कादरींसोबत तुम्ही चर्चा पण केल्याची. कशाबद्दल? गफार कादरींमधून अन्याय झाला पक्ष प्रवेश. नाही बाबा, आमच्या पक्षात नाही. आमच्या पक्षात जागा नाही आहे त्या मतदारसंघात, एवढं सांगतो. बसले तिथे. तुम्हाला चला, थँक्यू. हां, तुम्हाला जरांगे फॅक्टरच्या अनुषंगाने लोकसभेतला प्रभाव दिसला, तर तुम्हाला विधानसभेत पण तेवढा प्रभाव वाटतो त्यांचा दिसेल का? एक विजन म्हणून ते मी असं जरांगे पाटील हे जे म्हणतात आहेत की इलेक्शन आम्ही लढणार आणि त्यांच्या ह्या स्टेटमेंटवरती अनेक जणांनी आम्ही विश्वास ठेवत नाही असं म्हटलेलं आहे. मला वाटतं प्रत्यक्षात जरांगे पाटील इलेक्शन लढतात की न लढतात याच्यावरनं माझ्या अंदाजानं पुढची राजकीय व्यवस्था कशी असेल ही आपल्याला मांडता येईल. अजून ते कालच्या सभेमध्ये त्यांनी दंड थोपाटला, त्याच्यावर मैदानात आहे असं आपण त्याला मानलं पाहिजे. बीडमध्ये जे 2 मेळावे झाले, दोन्ही बाजूने शक्ती दाखवण्याचा प्रयत्न झाला. लोकसभेप्रमाणे पुन्हा विधानसभेत देखील ओबीसी विरुद्ध मराठा असं संघर्ष. मी आजही म्हणालो होतो, मागेही म्हणालो होतो की निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मराठा ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही अशी परिस्थिती आहे. ह्या इलेक्शनमध्ये
OBC मराठ्यांना मतदान देणार नाही आणि मराठा समाज हा OBCला मतदान देणार नाही. मराठा, दलित आणि मुस्लिम मत एकत्र आले तर सत्ता परिवर्तन होऊ शकतं असं जरांगे म्हणतात. प्रत्येकजण आपापली गणितं मांडतात. पण जर दलित समाज तुलनेनं काँग्रेसकडे अधिक वळला हे लोकसभेत दिसतं, तुम्हाला त्याची काय कारण दिसतं? ते असे कोंबडी आम्ही शिजवली असं मी म्हणतो की संविधानामध्ये बदल करण्याचा भारतीय जनता पक्षाचं मानस आहे. त्याला असणारा दुजोरा कर्नाटकचे असणारे माजी मंत्री अनंत कुमार यांनी दिला आणि मग इथे जो घटना राहिली पाहिजे असा असणारा जो वर्ग आहे त्यांनी आमचा चॉईस न करता त्यांनी इंडिया आघाडीचा चॉईस केला अशी असणारी परिस्थिती आहे. रामदास आत्ताच्या निवडणुकीमध्ये आरक्षण हा मुद्दा ऐरणीवरती आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेना या सगळ्यांचं वर्गीकरण आणि क्रिमिलियर याला पाठिंबा आहे आणि त्यांच्या राज्याने ते लागू करायला सुद्धा सुरुवात केली अशी परिस्थिती आहे. आम्ही मुळात म्हणतोय की हा निर्णय देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. हरियाणामध्ये निवडणूक आणि म्हणून हा निर्णय आम्ही मान्य करत नाही. या निवडणुकीमध्ये OBCचं आरक्षण डेटा नसल्यामुळे 6 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने लोकल बॉडीजच्या इलेक्शन घ्या मायनस OBC आरक्षण आणि पुन्हा त्याच सुप्रीम कोर्टाने .7% ज्युडिशरीमध्ये आदिवासींचं आरक्षण आहे. अशी परिस्थिती असताना क्रीमी लेअर लावलेला आहे. आणि आदिवासींमधला हा 1.7% जो ज्युडिशरीमध्ये आहे त्याला क्रीमी लेअर ठरवून आरक्षणाच्या बाहेर घालवले अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे दोन्ही मुद्दे OBCचं आरक्षण, SC STचं आरक्षण हे या निवडणुकीतले कळीचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. तुमच्याबरोबर पूर्वी एक डावी विचारसरणीची बरीच पक्ष दिसायची, ते आता बहुतांशी तुमच्याबरोबर दिसत नाही. एक आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मुस्लिम मंडळी बऱ्यापैकी आपल्याबरोबर यावे, मुस्लिम पक्ष आपल्याबरोबर अटॅच असावेत अशा प्रयत्न, तेही तुमच्याबरोबर फारसे पक्ष म्हणून दिसत नाही. व्यक्ती काही असतील जोडलेले हे आम्ही आता असणार मुस्लिम ह्यांचं जर बघितलं तर आम्ही पहिल्यांदा वाया मुस्लिम पॉलिटिकल पार्टीज ला घेऊन इलेक्शन राजकारण करावं असा मानस होता, कायासी होता. तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु लक्षात आलं की ते फार काळ टिकणारं नाही.
आणि म्हणून पक्षामधली जी ओबीसीची ओबीसी करणारं नेतृत्व जे आहे त्यांचा सूर असा निघायला लागला की मुस्लिम पक्षाच्या संघटनांबरोबर बोलण्याऐवजी डायरेक्ट मासेसशीच आपण असणारं बोललो आणि त्यांच्याशीच आपण असणारं रिलेट झालो तर त्याचा फायदा मोठा होईल. आणि आज आम्हाला असं दिसतंय की डायरेक्ट रिलेट करून मुस्लिम समाजाशी सोशो पॉलिटिकल संबंध हे चांगल्या रीतीने बांधल्या जात आहेत तशी परिस्थिती आहे. 19च्या तुमच्या जाहीरनाम्यामध्ये एससीच्या वर्गीकरणाचा मुद्दा होता आणि आता तुम्ही म्हणताय की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे तर तुमचा विरोध आहे. नेमकं अशी भूमिका तुम्हाला बदलली? त्याच्यातलं कळलं असेल तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता किंवा आमची भूमिका वाचली असती तर कदाचित हा प्रश्न तुम्ही विचारलाही नसता. मी आत्ताही एक्सप्लेन करताना असताना तेच सांगितलं की 1.7% आदिवासींचं ज्युडिशरीमधलं आरक्षण ज्युडिशरीमध्ये प्रतिनिधित्व आहे. सुप्रीम कोर्टाचं क्रिमी लेअरमध्ये येण्याचं जे डेफिनेशन आहे तुम्ही एकदा आरक्षण घेतलं की तुम्ही क्रिमी लेअर झालात. आता 1.7% आदिवासी जे आहेत त्यांनी एकदा आरक्षण घेतलेलं आहे. तेव्हा एकदा आरक्षण घेतल्यामुळे तो आरक्षणाच्या बाहेर गेला अशी परिस्थिती आहे. तेव्हा या जजमेंटनी जसं ओबीसीचं पॉलिटिकल रिझर्वेशन अडचणीत आणून टाकलेलं आहे आणि होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे, त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट तुम्ही एकदा बेनिफिट घेतलात की तुम्ही क्रिमी लेअरमध्ये बसता. या जजमेंटमध्ये एससी आणि एसटी याला प्रचंड मोठं नुकसान आहे. तेव्हा वर्गीकरण झालं न झालं तुम्ही लाभार्थी झालात तर तुम्ही यादीच्या बाहेर आहात असा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाला आमचा असणारा विरोध आहे. मुस्लिमसोबतच्या 8 दिवसापूर्वी आला. तुम्ही लोकांनी पब्लिकाईज केलं नाही त्याला काय करणार. मी तुम्हाला कॉपी देतो ना. रे बाळासाहेब, एकीकडे मातांनी समाज हा वर्गीकरण लागू करावं म्हणून मोर्चे काढण्याची पदयात्रा करते, तुम्ही कशी बघताय? माझ्या अंदाने सगळे बंद झाले. तुम्ही आता असणारा इतिहासाच्या पाठीमागे आहात असं मला वाटतं. नवीन इतिहास जो आता आलेला आहे की त्यांनी मोर्चे काढणं बंद केलेलं आहे आणि मातंग समाजच म्हणतो की हा निर्णय आता आपल्या विरोधात आहे असं तो म्हणायला लागला आहे. तेव्हा समय के साथ चलो असं मी फक्त सजेशन देईन. हो निघाला ना मोर्चा. त्यांचा काउंटर मोर्चासुद्धा पिंपरी चिंचवडला निघाला ना की हा निर्णय आमच्या विरोधात आहे. असं आहे की तुम्ही हरियाणा निवडणूक जी आहे त्याचा काँग्रेसचा समझोता असताना हा तो ईव्हीएम टू समझोता अशा प्रकारचा प्रवास आहे की ईव्हीएम आणि समझोता दोन्हीचा प्रयास म्हणजे ते आम्हाला जी तिथल्या दलित संघटनांनी जे फीडबॅक दिला आहे त्या फीडबॅकमध्ये त्यांचं सरळ आरोप आहे की काँग्रेस पक्षाने दलित नेत्यांचा अपमान जो केला, त्यांना डावललं, इग्नोर केलं, त्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की दलितांमध्ये चीड निर्माण व्हावी आणि 2 पार्टी इलेक्शन सिस्टम जे तिथे झालं होतं त्याच्यामध्ये दलितांनी BJPला मतदान करावं आणि त्यांनी जो मग हे का तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या पटियालामधल्या केसेस बोर्डावरती येण्याची शक्यता आहे आणि बोर्डावरती येऊ नये म्हणून झालेला समझोता आहे असं ते आम्हाला सांगतात. आता ईव्हीएम बद्दल कोण आहे ते व्यक्तीची आम्ही कधी चर्चा करत नाही. व्यक्तींचा विचार करत नाही. तिसऱ्या आघाडीसोबत काही बोलणं वगैरे होतंय का? आम्हीच एक आघाडी करतोय तर कुठे असते तुम्ही तिसरी आघाडी आम्हाला करताय. आपण
MIM सोबत फारकत झाल्यानंतर महाराष्ट्रात एका मतदारसंघामध्ये मात्र तुम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. ज्यांच्यासाठी हा पाठिंबा दिला होता त्यांचं पक्षात काय फार चांगलं चाललंय असं वाटत नाही. ज्यांच्या पक्षात जे जे आहे ते त्यांनी बघावं. तुम्ही 2019 बोलताय. मान्य आहे की तुम्ही ज्यांचं नाव घेताय त्यांनी असणारा ही युती टिकावी म्हणून असणारा आतोनात प्रयत्न केले आणि त्यांच्या त्या प्रयत्नाचं कदर करत आम्ही असं म्हटलं की उमेदवार नाही आणि पाठिंबा राहील हे आम्ही जाहीर केलं होतं. हे आपल्याकडे थँक्यू. असं काय? तुम्ही फोनवरून चर्चा केल्याचं पण तुमची चर्चा पण झाली असं आम्हाला गफार कादरींसोबत तुम्ही चर्चा पण केली कशाबद्दल? गफार कादरींमधून अन्याय झाला पक्षप्रवेश नाही बाबा, आमच्या पक्षात नाही. आमच्या पक्षात जागा नाही आहे त्या मतदारसंघात, एवढं सांगतो. बसले तिथे. तुम्हाला चला, जरांगे थँक्यू. हां, तुम्हाला जरांगे फॅक्टरच्या अनुषंगाने लोकसभेतला प्रभाव दिसला, आता तुम्हाला विधानसभेत पण तेवढा प्रभाव वाटतो त्यांचा दिसेल पाहिजे, हे एक विजन म्हणून. ते मी असं जरांगे पाटील हे जे म्हणतात आहे की इलेक्शन आम्ही लढणार आणि त्यांच्या ह्या स्टेटमेंटवरती अनेक जणांनी आम्ही विश्वास ठेवत नाही असं म्हटलेलं आहे. मला वाटतं प्रत्यक्षात जरांगे पाटील इलेक्शन लढतात की न लढतात याच्यावरनं माझ्या अंदाजानं पुढची राजकीय व्यवस्था कशी असेल ही आपल्याला मांडता येईल. अजून ते कालच्या सभेमध्ये त्यांनी दंड थोपाटला, त्याच्यावर मैदानात आहे असं आपण त्याला मानलं पाहिजे. तर बीडमध्ये जे 2 मेळावे झाले, दोन्ही बाजूने शक्ती दाखवण्याचा प्रयत्न झाला. लोकसभेप्रमाणे पुन्हा विधानसभेत देखील ओबीसी विरुद्ध मराठा असं संघर्ष होतो. मी आजही म्हणालो होतो, मागेही म्हणालो होतो की निवडणुका जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मराठा ओबीसीला मतदान देणार नाही आणि ओबीसी मराठ्याला मतदान देणार नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या इलेक्शनमध्ये ओबीसी मराठ्यांना मतदान देणार नाही आणि मराठा समाज हा ओबीसीला मतदान देणार नाही. मराठा, दलित आणि मुस्लिम मत एकत्र आले तर सत्ता परिवर्तन होऊ शकतं असं जरांगे म्हणतात. प्रत्येकजण आपापली गणितं मांडतात. पण जर दलित समाज तुलनेनं काँग्रेसकडे अधिक वळला हे लोकसभेत दिसतं, तुम्हाला त्याची काय कारण दिसतं? ते असे कोंबडी आम्ही शिजवली असं मी म्हणतो की संविधानामध्ये बदल करण्याचा भारतीय जनता पक्षाचा मानस आहे. त्याला असणारा दुजोरा कर्नाटकचे असणारे माजी मंत्री अनंत कुमार यांनी दिला आणि मग इथे जो घटना राहिली पाहिजे असा असणारा जो वर्ग आहे त्यांनी आमचा चॉईस न करता त्यांनी इंडिया आघाडीचा चॉईस केला अशी असणारी परिस्थिती आहे. रामदास आत्ताच्या निवडणुकीमध्ये आरक्षण हा मुद्दा ऐरणीवरती आहे. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे सेना या सगळ्यांचं वर्गीकरण आणि क्रिमिलियर याला पाठिंबा आहे आणि त्यांच्या राज्याने
ते लागू करायला सुद्धा सुरुवात केली अशी परिस्थिती आहे. आम्ही मुळात म्हणतोय की हा निर्णय देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. हरियाणामध्ये निवडणूक आणि म्हणून हा निर्णय आम्ही मान्य करत नाही. या निवडणुकीमध्ये ओबीसीचं आरक्षण डेटा नसल्यामुळे 6 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने लोकल बॉडीजच्या इलेक्शन घ्या मायनस ओबीसी आरक्षण. आणि पुन्हा त्याच सुप्रीम कोर्टाने .7% ज्युडिशरीमध्ये आदिवासींचं आरक्षण आहे. अशी परिस्थिती असताना क्रीमी लेअर लावलेला आहे. आणि आदिवासीमधला हा 1.7% जो ज्युडिशरीमध्ये आहे त्याला क्रीमी लेअर ठरवून आरक्षणाच्या बाहेर घालवले अशी परिस्थिती आहे. तेव्हा हे दोन्ही मुद्दे ओबीसीचं आरक्षण, SC STचं आरक्षण हे या निवडणुकीतले कळीचा मुद्दा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. तुमच्याबरोबर तुम्ही एक डावी विचारसरणीची बरीच पक्ष दिसायची, ते आता बहुतांशी तुमच्याबरोबर दिसत नाही. एक आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मुस्लिम मंडळी बरोबर की आपल्याबरोबर यावे, मुस्लिम पक्ष आपल्याबरोबर अटॅच असावेत अशा प्रयत्न, तेही तुमच्याबरोबर फारसे पक्ष म्हणून दिसत नाही. व्यक्ती काही असतील जोडलेले. आम्ही आता असणार मुस्लिम ह्यांचं जर बघितलं तर आम्ही पहिल्यांदा वाया मुस्लिम पॉलिटिकल पार्टीज ला घेऊन इलेक्शन राजकारण करावं असा मानस होता, कायासी होता. तो करण्याचा आम्ही प्रयत्न केला, परंतु लक्षात आलं की ते फार काळ टिकणारं नाही. आणि म्हणून पक्षामधली जी ओबीसीची ओबीसी करणारं नेतृत्व जे आहे त्यांचा सूर असा निघायला लागला की मुस्लिम पक्षाच्या संघटनांबरोबर बोलण्याऐवजी डायरेक्ट मासेसशीच आपण असं बोललो आणि त्यांच्याशीच आपण असं रिलेट झालो तर त्याचा फायदा मोठा होईल. आणि आज आम्हाला असं दिसतं आहे की डायरेक्ट रिलेट करून मुस्लिम समाजाशी सोशो पॉलिटिकल संबंध हे चांगल्या रीतीने बांधल्या जात आहेत अशी परिस्थिती आहे. 19च्या तुमच्या डायनामध्ये SCच्या वर्गीकरणाचा मुद्दा होता आणि आता तुम्ही म्हणताय की सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे, तर तुमचा विरोध आहे. नेमकं अशी तुम्हाला त्याच्यातलं कळलं असेल तर तुम्ही हा प्रश्न विचारला नसता किंवा आमची भूमिका वाचली असती तर कदाचित हा प्रश्न तुम्ही विचारलाही नसता. मी आत्ताही एक्सप्लेन करताना असताना तेच सांगितलं की 1.7% आदिवासींचं ज्युडिशरीमधलं आरक्षण, ज्युडिशरीमध्ये प्रतिनिधित्व आहे. सुप्रीम कोर्टाचं क्रीमी लेअरमध्ये येण्याचं जे डेफिनेशन आहे, तुम्ही एकदा आरक्षण घेतलं की तुम्ही क्रीमी लेअर झालात. आता 1.7% आदिवासी जे आहेत त्यांनी एकदा आरक्षण घेतलेलं आहे. तेव्हा एकदा आरक्षण घेतल्यामुळे तो आरक्षणाच्या बाहेर गेला अशी परिस्थिती आहे. तेव्हा या जजमेंटनी जसं ओबीसीचं पॉलिटिकल रिझर्वेशन अडचणीत आणून टाकलेलं आहे आणि होणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे, त्याच पद्धतीने सुप्रीम कोर्टाचं हे जजमेंट
तुम्ही एकदा बेनिफिट घेतलात की तुम्ही क्रीमी लेअरमध्ये बसता. या जजमेंटमध्ये SC आणि ST याला प्रचंड मोठं नुकसान आहे. तेव्हा वर्गीकरण झालं न झालं, तुम्ही लाभार्थी झालात तर तुम्ही यादीच्या बाहेर आहात, असा जो निर्णय आलेला आहे त्या निर्णयाला आमचा असणारा विरोध आहे. मुस्लिमसोबतच्या 8 दिवसापूर्वी आला. बाळासाहेब तुम्ही लोकांनी पब्लिकाईज केलं नाही, त्याला काय करणार? मी तुम्हाला कॉपी देतो ना. रे बाळासाहेब एकीकडे मातान समाज हा वर्गीकरण लागू करावं म्हणून मोर्चे काढण्याची पदयात्रा करते, तुम्ही कशी बघताय? माझ्या अंदाज सगळे बंद झाले. तुम्ही आता असणारा इतिहासाच्या पाठीमागे आहात असं मला वाटतं. नवीन इतिहास जो आता आलेला आहे की त्यांनी मोर्चे काढणं बंद केलेलं आहे आणि मातंग समाजच म्हणतो की हा निर्णय आता आपल्या विरोधात आहे असं तो म्हणायला लागला आहे. तेव्हा समय के साथ चलो असं मी फक्त सजेशन देईन. हो, निघाला ना मोर्चा. त्यांचा काउंटर मोर्चासुद्धा पिंपरी चिंचवडला निघाला ना की हा निर्णय आमच्या विरोधात आहे. असं आहे की तुम्ही हरियाणा निवडणूक जी आहे त्याच्यात काँग्रेसचा समझोता समजला. हा तू EVM टू समझोता अशा प्रकारचा प्रवास आहे की EVM आणि समझोता दोन्हीचा प्रयास म्हणजे ते हरियाणा? आम्हाला जी तिथल्या दलित संघटनांनी जे फीडबॅक दिला आहे त्या फीडबॅकमध्ये त्यांचं सरळ आरोप आहे की काँग्रेस पक्षाने दलित नेत्यांचा अपमान जो केला, त्यांना डावललं, इग्नोर केलं, त्याच्या पाठीमागचं एकच कारण होतं की दलितांमध्ये चीड निर्माण व्हावी आणि 2 पार्टी इलेक्शन सिस्टम जे तिथे झालं होतं त्याच्यामध्ये दलितांनी BJPला मतदान करावं. आणि त्यांनी जो मग हे का, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की या सगळ्या पटियालामधल्या केसेस बोर्डावरती येण्याची शक्यता आहे आणि बोर्डावरती येऊ नये म्हणून झालेला समझोता आहे असं ते आम्हाला सांगतात.